जय शिवराया, जय भीम, जय संभाजी महाराज. संपूर्ण महाराष्ट्रातल्या युवकांना आणि सर्वांच्या आपल्या सोलापूरच्या तरुणांना युवकांना संपूर्ण बॉस, संपूर्ण सोलापूरची आपली बॉस, युवा पिढी, तरुण पिढी बॉस म्हणतो आपण. बॉसचा ही शब्दातला आपली संपूर्ण बॉस सोलापूरची, महाराष्ट्रातली कानाकोपऱ्यातले तमाम दिग्गजांसाठी, तमाम युवकांसाठी आता डोळं उघडा. आता जागा शेतकरी आत्महत्या करायला लागली, शेतकरी मरायला लागली, पास घ्यायला लागली, कर्जमाफी करणं आहे सरकार त्यांना सवलत देणं, हे देणं आहे, गरीब मरायला लागले, आत्महत्या करायला लागली. राज्याचं सरकार काय झोपले का? डोळं उघडं नाही सरकार. अरे तुम्हाला सांगतो, महाराष्ट्रात एवढं जर हे चाललं, एवढं जर एक कंडिशन चाललं आहे, तर महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येऊन जरी काय फायदा व्हायला लागला? अरे जनता मारायला लागली, आत्महत्या करायला लागली, पास घ्यायला लागली, शेतकरी मारायला लागले, शेतकरीवरने अत्याचार चालला, भ्रष्टाचार चालला. महाराष्ट्रातली जनता काय झोपलाय का तुम्ही? आता तर जागो. अरे एक मर्द, अरे एक शेर, अकेला शेर भारी पडायला लागलाय सगळ्यावर. एक शेर, एक वाघ सगळ्यांना भारी पडायला लागलाय. चांगदेव जाधव एक शेर सगळ्यांना भारी पडायला लागलाय, लढायला लागलाय वाघाप्रमाणे एकटीला लढायला. आणि ह्या एकटीला संपवायचं टार्गेट, शिव्या द्यायचं टार्गेट, ह्या एकटीनं भाषणं करून ये, जनतांमध्ये पोटून ये, जनतांमध्ये ट्विट करून. अरे गरिबाचीच पोरं इतिहास घडवते, ते गरिबाचीच माणसं इतिहास रचते. मग आमचं एक कारण आहे, एक आमचा एक मुद्दा, देवाने आम्हाला बसवलं, देवाने आम्हाला सांगितलंय समाजकार्य कर. तो समाजमध्ये किती लोक नावं ठेवतेले, किती तुला शिव्या देतेले, किती वाईट म्हणतेले, समाजपर्यंत भाषण पोचव, समाजात संघर्ष कर, समाजमध्ये काय तर मार्गदर्शन कर, संघटित लोक कर. आपली मातृभूमी, पुण्यभूमी, आपल्या महाराष्ट्रात किती काय 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 आपलं हे आहे ते. पण महाराष्ट्रातली जनता बघते, तरुण बघते, ते युवा बघते. मी भाषणं करतो, दिग्गज करतो. आता सोलापूर जिल्ह्यात इथं येऊन बसलो, इथं म्हणजे एक आपल्या जोडीदाराचं ऑफिस आहे, मग तिथं येऊन बसलो. मग जनतामध्ये आज बोलावं म्हणलं, फ्रेश मोडमध्ये काय जनताचं मूड असते, तरुणांचं काय मूड असते. आज आपला कार्यक्रम कुठं होणार आहे माहिती आहे का? आज सध्याला आपला कार्यक्रम या सध्याला आपण आज सध्याच्या दौऱ्यावर कुठं आहे? अक्कलकोटच्या दौऱ्यावर असणार. दर्शनला पांडुरंग इथं आपलं हे श्री स्वामी समर्थांचं तिथं नस्तक होणार. आपण दर्शन करणार, तरुणांना एक मार्गदर्शन करणार, एक नवीन वर्षात येणाऱ्या काळासाठी, येणाऱ्या भविष्यासाठी आपण काय करावं. आणि आपला मातृभूमी, आपल्या हिंदू धर्मासाठी 18 पद्धत जातींसाठी जातभेद करून, हे करून, जातीवाद करून, हे करून, आपल्यात भांडणं करून आपण संघटित एकत्र राहावा, ताकदीनं राहावा, मजबूतीनं राहावा, सगळे एकत्र येऊन लढा. तुम्ही सगळ्यांची ताकद, सर्वांचं प्रेम, सर्वांचा आशीर्वाद, हीच माझी अपेक्षा, हीच माझी ताकद, ही सर्वांचा आशीर्वाद असल्याशी होत नाही. अरे हे म्हणते, ती करते, हे करते, हे करते. आपला शब्द म्हणजे एकदा बंदुकीच्या गोलीवरून शब्द असतो, ती शब्द कुठं पडला, ते बंदुकीची गोली कुठं पडली ते आपण बघू शकत नाही. पण लोकांनी पण लक्षात घेणं आणि कामातने आपले निश्चित कामं लक्षात करणं. आता महाराष्ट्रातली जनता तर बघायला लागले, चांगदेव जाधव किती कामं करायला लागले, किती धावपळ करायला लागले, किती तरुणांना मार्गदर्शन द्यायला लागले. शिवरायांच्या मावळ्यात 18 पद्धत जातींसाठी हिंदुत्वांचे आपण काम घेतले, लक्षात घ्यायचं असते. आणि बाकीचे काय नावं ठेवणारे असते ते हे असते, त्याच्याकडे काय आपण लक्ष देऊ शकत नाही. आपलं कार्य. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराया, जय छत्रपती. काय चुकलं तर माफ करा. मानाचा मुद्रा.